नमस्कार, साम टीव्हीच्या आवाज महाराष्ट्र कार्यक्रमामध्ये स्वागत आहे। आज आपण आहे अकोला जिल्ह्यातल्या अकोट मतदारसंघामध्ये। या मतदारसंघात गेल्या दुसऱ्यांदा आमदार प्रकाश भालसाकडे निवडून आलेले आहेत। या मतदारसंघातल्या नेमका समस्या काय आहेत, अडचणी काय आहेत, विकास झाला का नाही, या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी स्वतः आपल्यासोबत काही अकोटचे नागरिक जमलेले आहेत। यांना विचारूया। सुरुवातीला आपण शेतकऱ्यांना विचारूया, काय दादा, काय तुमचे शेतकरी म्हणून काय समस्या आहेत, काय अडचणी आहेत तुम्हाला? मी शेतकरी म्हणून पण आहे आणि एक व्यापारी पण आहे। अकोटमध्ये समस्या म्हटलं तर भरपूर आहेत। मुख्यत्वे म्हणजे एक आमच्या लहानपणी एक अकोटला बसस्टँडजवळ एक गार्डन होतं, चांगल्या स्थितीत होतं गार्डन। आज अकोटमध्ये एकही गार्डन नाही आहे। गार्डनतून एक मुलांच्या करता खेळण्याकरता क्रीडांगण बांधलेलं आहे, पण त्या क्रीडांगणाचे हाल अतिशय बेकार, म्हणजे तिथं दिवसभर म्हशी बांधलेल्या आहेत, म्हणजे म्हशींचा गोठाच झाला आहे। क्रीडांगण पण नाही आहे। एखादा सांस्कृतिक भवन बांधलेला आहे, पण त्याची सुद्धा अतिशय खराब परिस्थिती आहे। या निवडणुकीत कोणते मुद्दे आता उमेदवारांना घेऊन पुढे जायला पाहिजे, काय वाटतं तुम्हाला मतदारसंघातले? खरं म्हणजे विकासाचे मुद्दे म्हणजे स्थानिक बेरोजगारांना रोजगाराचा प्रश्न, कारण की MIDC आहे, परंतु MIDCमध्ये उद्योग नाही आहेत तर ते अतिशय लहान स्वरूपाचे, की ते फक्त परिवारापुरतं परिवाराच्या पुरताच रोजगार उपलब्ध करून देऊ शकतात। आणि त्याचनंतर मार्केटमध्ये चांगल्या स्थिती रस्ते, पार्किंगची व्यवस्था नाही आहे। आपण साधे तिथे मोटरसायकल उभी केली तर ट्रॅफिकवाले येतात, गाडीचा फोटो काढतात, फाईन देतात, पण त्यांना मोटरसायकलवाल्यांना पार्किंगची इथे व्यवस्था नाही आहे। आता आपण पाहता मार्केटमध्ये काय हाल आहेत, मुख्य रस्ते जोडलेले आहेत, ते अतिशय बिकट परिस्थितीत आहेत। नुकताच इथून मच्छी साधते सोनू चौक हा। यासोबतच आपल्यासोबत काही आणखी नागरिक आहेत, त्यांना विचारूया। दादा, काय अकोटचा विकास झालेला आहे, काय वाटतं तुम्हाला? अकोटच्या विकासाबद्दल बोलसान तर फक्त आम्हाला 10 वर्ष गारुडी गुन्हा दाखवलेला आहे। याच्यामध्ये साप आणि मुंगसाची लढाई दाखवली। याच्यामध्ये एक मुंगूस नगरपालिकेत बसून ठेवलं, जो चांगल्या प्रकारचं काम करते। अकोटमध्ये विकास म्हणजे चारही दिशेने तुम्ही पहा। अकोट दर्यापूर रोड जर तुम्ही दर्यापूर ओलांडला आणि जर एक गाव ओलांडल्यानंतर माहीत पडते की आमचा विकास सुरू झाला। दर्यापूर रोड पहा, अकोला रोड पहा। मी स्वतः एक ॲम्ब्युलन्स चालक आहे। अकोट आणि अकोल्यामध्ये आम्ही कित्येक जण वेळेवर न पोचल्यामुळे मेलेले आहेत, पण आमचा जो स्थानिक गारुडी आहे त्या गारुडीने फक्त आम्हाला चॉकलेट देऊन टाकलेलं आहे। आम्ही स्थानिक का बनतो, कारण मी 6 महिन्यापासून एक म्हणत आहे, माझ्या फेसबुकचं स्लोगन सुद्धा होतं, माझा आमदार स्थानिक आमदार। आमच्या या गारुडीला कोणत्याही प्रकारचं विजन नाही आहे। आता आम्हाला असा एक आमदार पाहिजे ज्याच्यापुढे माझ्या अकोटचा विकास 5 वर्षाचा पूर्ण पाहिजे, जो शैक्षणिकमध्ये, आरोग्यामध्ये आणि उद्योजकांमध्ये आमचं काम करेल। हा आम्हाला आता नको, आम्हाला स्थानिकच पाहिजे। स्थानिक आमदारच आम्हाला इथं पाहिजे असा अपेक्षा यांनी व्यक्त केलेली आहे। आपल्यासोबत आणखी हे आहेत शेतकरी, काय सांगाल तुम्ही? काय तुमचे शेतकरी म्हणजे शेती करताना अडचणीला सामना करावा लागतो? सतत पावसामुळे शेतीचं खूप नुकसान झालेलं आहे। सतत पावसामुळे शेतीचं खूप नुकसान झालेलं आहे। तसंच या सतत पावसामुळे आमचे पिकं खराब झाले, सोयाबीनसारखे पिकं, पराठेसारखे पिकं खराब झाले आहे। शेतीसुद्धा याच्यामुळे खरडून गेली आहे। स्वतःच्या जाण्यायेण्याचा रस्तासुद्धा बंद पडलेले आहेत। त्यामुळे शासनानं मदत करावी व विमासुद्धा द्यावा, सरसकट विमा द्यावा। तुमच्या शेतीसाठी काही विकास झालेला इथं? काय रस्ते नाही, कुठल्याही प्रकारचे रस्ते नाही शेतात जाण्यासाठी। इथल्या आमदारांनी काही केलंय? स्थानिक आमदारांनी काय केलं? रस्त्यासाठी नाही केलं काही। काय वाटतं तुम्हाला? या निवडणुकीत काय मुद्दे असले पाहिजे, महत्त्वाचे मुद्दे? आम्ही कास्तकार आहोत, समजा आमचं कास्तकाराचं काहीच नाही आहे म्हटलं, सारा ओला दुष्काळ जाहीर करायला पाहिजे त्यानं। आणखी काय समस्या आहेत तुमच्या? काय आमच्या समस्या, आता आम्ही खेड्यावर राहतो का नाही। तुम्हाला काय वाटतं, अकोटचा विकास झालाय? नहीं, अकोट का विकास तो कुछ भी नहीं हुआ है। रोड जैसे कि वैसे ख़राब दिख रहे हैं। इसलिए मेरा कहना है कि हमको जो आमदार चाहिए अकोट का ही चाहिए। विकास हमने स्थानिक आमदार जिसे कहते हैं, अकोट के आमदार चाहिए। येणाऱ्या निवडणुकीत उमेदवारांना कोणते मुद्दे घेऊन समोर जायला पाहिजे अकोटचे? काय तुम्हाला काय वाटतं, कोणते महत्त्वाचे मुद्दे? सबसे पहली बात तो अकोट के अंदर विकास तो हुआ ही नहीं, कुछ ही विकास नहीं। विकास के नाम पर थोड़ा थोड़ा काम होता है, फिर बाद में रुक जाता है, फिर साल के बाद दूसरा काम चालू हो जाता है। इसलिए हमको चाहिए स्थानिक आमदार चाहिए हमारी। दादा, अकोटचा विकास झालाय का तुम्हाला वाटतं? का काय महत्त्वाचे मुद्दे या निवडणुकीत असायला पाहिजे अकोटच्या संदर्भात? काहीच विकासच नाही झाला अकोटचा काही। तुम्हाला काय वाटतं, अकोटचे कोणते मुद्दे असायला पाहिजे? मुद्देचा पहिले ट्रॅफिकच जाम होते, जागाच नाही आहे काय ते। इथं आपल्यासोबत काही महिला पण आहेत, मग काय ताई, काय वाटतं तुला, अकोटचा विकास झालाय? तू काय महत्त्वाचे मुद्दे असायला पाहिजे? महत्त्वाचे मुद्दे, माझा मुद्दा आहे पीक पाणी चांगलं नाही आहे।
काही इथं आणखी शेतकरी आहेत आपल्यासोबत. दादा, काय समस्या आहे शेतकरी? मी नंदीपेठ भागमध्ये राहतो. 5 वर्ष झाले आमच्या इकडली नाली नाही बांधल्या गेली यायच्या ऐकून. आमदारापाशी गेलो की उडवा उडवीचे कार्यक्रम सांगते, नगरसेवक नाही, कोणीच नाही. तरी बी प्रशासन कोणत्याच गोष्टीचं काम नाही करत. प्रशासनावर कोणत्याच राज्यकर्त्याचं वचक नाही आहे. काही आपल्यासोबत आणखी आहेत. दादा, अकोटचा विकास झाला आहे का, आणि झाला नसेल तर काय महत्त्वाचे मुद्दे या निवडीत असले पाहिजे, तुम्हाला काय वाटतंय? मी पांडुरंग पाटील खवले तुम्हाला एवढंच सांगू शकतो की कास्तकार म्हणून कास्तकाराच्या इकडे आज रोजी पायाची कोणाची आज भूमिकाच नाही. आणि आज रोजी 31 कास्तकार एपीएमसी जसं नाफेड गव्हर्नमेंट त्यांचं असल्यावर अधिकारी म्हणतात की तुमची ज्वारीची खरेदी तुम्ही घरी घेऊन जा. आज रोजी हा कागद आहे यांचा. आज सगळ्या जणांना पालकमंत्री आपल्या आधी विखे पाटील आहेत, पण साधा एक फोनही उचलायला तयार नाही. आणि हे एक समस्या कास्तकाराची, 31 कास्तकार हे 7 दिवस मार्केटमध्ये हजर होते. आणि आमदार यासाठी कोणता महत्त्वाचा मुद्दा निवडणुकीत असला पाहिजे? यासाठी एकच आहे की लोकप्रतिनिधी कसा असावा, हा जागृत असावा, झोपलेला नसावा. आणि तो त्याची खबर देणारा फोन उचलला की एका कास्तकाराचा फोन उचलला पाहिजे. इकडून तुम्हाला ऐकू येत नाही, आम्हाला ऐकू येत नाही, मग आम्ही बोलाव कोणासोबत? लोकप्रतिनिधी काय वाटतंय तुम्हाला, मुद्दे कोणते असले पाहिजे या निवडणुकीत? मुद्दे भाऊनी जो शेतकऱ्याचा मुद्दा गेला तो महत्त्वाचा आहे. कारण का स्थानिक आमदार असला तर त्याला सर्व प्रश्नाची जाण राहते. कारण जो बाहेरगाव होते, बाहेरगावून तो राजकारण जर करत असेल तर इथं शक्य होणार नाही ना. स्थानिकाला स्थानिकाची जाण राहते. स्थानिक आमदार असला तो त्या रस्त्यावरून चालतात ज्या रस्त्यावरून सामान्य नागरिक चालतात. आमदार बाहेरून येते, त्यामुळे त्याला इथं रस्ते काय आहेत, इथल्या आरोग्य सुविधा काय आहेत, इथल्या शैक्षणिक सुविधा काय आहेत, इथे खेळायला विद्यार्थ्यांसाठी किंवा म्हणजे लोकांना ग्राउंड नाही आहे. जे वडीलधारी लोक बाहेर रस्त्याने जातात, मध्यंतरी रस्त्याने जाताना 2-4 अपघातात, मॉर्निंग वॉकला जाणारे अपघातात गेलेत. अकोला रस्त्याची दुरावस्था, कितीतरी लोक गेलेत. शेवटी इथं लोकांनी मरण यातनंच भोगायचे आहे का? त्यामुळे यावेळी स्थानिक मुद्दा हा अतिशय. यासोबतच काही आणखी आहेत. दादा, काय अकोटचा विकास झाला, रस्ते वगैरे कसं आहे? रास्तों का तो क्या, नालियाँ नहीं है. नालियाँ है तो सफा करने वाला नहीं आ रहा कर्मचारी नगर पालिका से. कचरों के ढिगार पड़े हुए, चलने को रास्ता नहीं है प्लाटों में. या विधानसभेच्या निवडणुकीत कोणता मुद्दा महत्त्वाचा असला पाहिजे अकोटच्या मधून, तुम्हाला काय वाटतंय? सारे मुद्दे खड़े हुए थे. रोड का क्या, नाले का क्या, काश्तकारों का क्या, किसानों का क्या, सारे मुद्दे खड़े हुए. क्या बोलना विधानसभा के इलेक्शन में? तू एक तरुण म्हणून तुला काय वाटतंय, काय महत्त्वाचे मुद्दे असले पाहिजे निवडणुकीत? निवडणुकीत आता तर सगळे मुद्दे जे दिसतात ते तर आपल्याला दिसूनच येतात. आता हे जी सभा झाली विधानसभा समजा, याच्यानी कोणीच काही नाही. आता युवा पिढीसाठी काही काढलेलं नाही आहे. जे युवा पिढीला पाहिजे सगळं काही समजा महिलांसाठी. अकोटमध्ये रोजगार वगैरे आहेत, तुला रोजगाराच्या? नाही, रोजगार वगैरे तर काहीच नाही बाबा. 200-300 रुपयाचे रोजगार आहे फक्त, त्याच्यापेक्षा जास्त बाहेर इकडे आता अकोल्यामध्ये गेलो, बाहेर सिटीमध्ये गेलो तर जास्तच आहे. इथं तर काहीच नाही आहे, ना रस्ते बरोबर, ना कॉलेजचे रस्ते बरोबर. इथं रोजगार नाही, इथं रस्ते नाही, अशी यांची मागणी आहे. तर पुढं आणखी आपल्यासोबत काही आहे. दादा, इथला का निवडणुकीत कोणता महत्त्वाचा मुद्दा असला पाहिजे, काय वाटतं तुम्हाला? आमच्या अकोटमध्ये मरण यातनाचा जर विचार करसाल तर मागच्या वर्षी मला स्मशानभूमीच्या विकास कामासाठी जे 50 लाख रुपये नगरपालिकेने खाल्ले, त्याच्यासाठी मला 4 दिवस उपोषण करावं लागलं. तरी अच्छा स्थानिक जो आहे, जो स्वतःला स्थानिक म्हणतो आणि दर्यापूरून आमच्या उरावर. महत्त्वाचा मुद्दा काय असला पाहिजे निवडणुकीत यंदा? निवडणुकीमध्ये आम्हाला एकच विषय आहे की आमच्या म्हणणारा जो आमच्या अकोटमध्ये आमच्या दुःखाला जाणून घेणारा, फक्त कृपया अकोल्यावाल्यांनी इथून तोंड मारू नये. तर आम्ही आणि अकोट आणि तेलारा आम्ही आमचं पाहून घेऊ. कृपया दुसऱ्यांनी आमच्या इच्छा हस्तक्षेप करू नये. तो आम्ही स्थानिक आमदार असला पाहिजे, तो आमच्या घरचा असला पाहिजे. आमच्यासारख्या लोकांना बाहेरून येऊन आमच्या डोक्यावर मिरे वाटू नये, एवढंच माझं म्हणणं आहे. काही काका पण आहेत इथं आपल्यासोबत. काका, काय आहे निवडणुकीत कोणता महत्त्वाचा मुद्दा असला पाहिजे अकोट मतदारसंघातला, तुम्हाला काय वाटतंय, काय कमी आहे इथं? काही रोड नाही आहेत, रस्ते नाही आहेत, काहीच नाही आहे. अधिक जो पाहिजे तर आमदार अकोटचाच पाहिजे. तुम्हाला काय वाटतंय, कोणता महत्त्वाचा मुद्दा असला पाहिजे? शिवसेना विकास. दादा, तुम्ही इथं काय महत्त्वाचा मुद्दा असला पाहिजे? हाँ, तो अकोट का विकास ही नहीं हो रहा ना. कोई रोड सही नहीं है. विकास इथं काहीच झाला नाही, अजिबात काहीच नहीं है. चलो ना इफ्तेखार फ्लैट में अंजन का रोड पर. तुम्हाला काय वाटतं या निवडणुकीत कोणता महत्त्वाचा मुद्दा? ट्रांसपोर्ट आला हूँ और यहाँ पर एक्सीडेंट हो जा रहे ऐसा, शिव चौक पर जब एक्सीडेंट हो जा रहे ऐसा, कोई ड्राइवर की गलती नहीं ले रही ऐसा. क्या एक तो ये रोड चौड़ा होना चाहिए. मैं ट्रांसपोर्ट वाला हूँ. यहाँ पर ये शेरे पंजाब के बाद में यहाँ पर अभी 2-3 जैसे एक्सीडेंट हुए, उसके बाद में एक्सीडेंट हुए जैसा. इसमें ड्राइवर की गलती नहीं है इसमें कुछ. मैं ऑफिस वाला हूँ, ट्रांसपोर्ट वाला हूँ.
अब गाडीवाला तो बिचारा तो आता या निवडणुकीत कोणता महत्त्वाचा मुद्दा असला पाहिजे तुम्हाला काय वाटतंय? विशेष म्हणजे अकोला जिल्ह्यात अकोट सांगितलं की सगळीत मोठी नगरपालिका अकोटची आहे. अकोटात एकही विकास कामाची व्याख्या देता येत नाही की इथं काय विकास आहे. रस्ते भकास झालेले आहेत, काही विकास नाही. रोजगारीचा प्रश्न एरणीवर आलेला आहे. एक दुसरी गोष्ट, इथं तुम्ही कुठेही पहा अतिक्रमण वाढलेलं आहे, नगरपालिका झोपिली आहे. स्थानिक आमदार इथं काही त्याचं घेणं देणं नाही आहे अकोटात. आणि स्थानिक असला तर आम्ही त्याला जाऊन सांगू शकतो की बा आमची व्यथा आहे. तुम्ही पहा यावेळेच्या निवडणुकीत कोणते महत्त्वाचे मुद्दे असणार यावेळेचे? मला वाटते एक तर रोजगार, दुसरी गोष्ट ही व्यवस्था पाहून राहिली तुम्ही, काहीच नाही विकास इथं. तिसरी गोष्ट अकोटात स्टेडियम नाही आहे, इथं लेडीज टॉयलेट सुद्धा नाही आहे इथून इथपर्यंत पूर्ण अकोटामध्ये. तिसरी गोष्ट एक स्टेडियम नाही आहे लहान मुलांना खेळण्याकरिता. काय आमदारांचं काय सांगावं, म्हणजे ते कुठं झोपी असतात हेच प्रश्न आहे. एकही स्टेडियम नाही, मॉर्निंग वॉक करिता काहीही नाही. लोक रेल्वे स्टेशन हे होते आपल्यासोबत काही अकोटकर, यासोबत आणखी काही लोक इकडे जोडलेले आहेत. दादा, काय या निवडणुकीत कोणता महत्त्वाचा मुद्दा असला पाहिजे, काय वाटतं तुम्हाला अकोटमध्ये? मी अकोट तालुक्यातून ग्रामीण भागातून येतो, जातोईने शेतकरी आहो. शेतीचे फार महत्त्वाचे प्रश्न आहेत. शेतकरी उद्ध्वस्त झाला, शेतकऱ्याला पाठीराखा कोणी राहिला नाही. राजकीय नेत्यानं सर्व पैशाच्या बळावर निवडणुका जिंकणं लावल्या. म्हणजे जे आज लोकशाही होती हे नष्ट करणं लावली. ज्याच्याजवळ सर्वात जास्त पैसा तो आमदार, खासदार, मंत्री, ही सिस्टीम सर्व बदललेली आहे. आणि इथं जे निधी आला महाराष्ट्र शासनाचा किंवा भारत सरकारचा, हे 100% बोगस कामं झाले. एक उदाहरण म्हणून इथं एक शहापूर प्रकल्प झाला. शहापूर प्रकल्प हा डॅम असा आहे की तिथं 99% भ्रष्टाचार आहे. प्रकल्प होऊन 5 वर्ष झाले, प्रकल्प पूर्ण 4 वर्ष 100% भरला आणि सिंचन 0 आहे. प्रत्येक गोष्टी भ्रष्टाचार झाला असा आरोप होतोय. त्यानंतर आपल्यासोबत काही शेतकरी आहेत. दादा, हा फळबाग म्हणून मतदारसंघ ओळखला जातोय. संत्रा असो, निंबू असो, त्यासोबत केळी, त्यामुळे शेतकऱ्यांसाठी काय अडचणी येतात इथं शेती करताना, काय तुम्हाला काय वाटतंय? शेती करताना आम्हाला अडचणी, आम्ही केळीचं प्रोडक्शन घेतो आणि केळीचं प्रोडक्शन घेत असताना इथं खूप मोठ्या प्रमाणात केळीचं प्रोडक्शन आहे आणि इथं बाजारपेठ उपलब्ध नाही आहे. आणि जे बऱ्हाणपूरला जसं कॉटन मार्केटमध्ये केळीसाठी बोर्ड खुलते तिथं, किंवा कॉटन मार्केटमध्ये तिथं हर्राशी होते, तसं आपल्या इथं अकोट, अंजनगाव, अचलपूर या एरियामध्ये व्यापारी म्हणतील ते मार्केट खुलते. आणि बऱ्हाणपूरला 3 ग्रेडचं बोर्ड खुलते, 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर. आपल्या इथले व्यापारी त्या 3 नंबरपेक्षाही 200 रुपये ते 250 रुपये दरानं कमीनं खरेदी करत आहेत. त्यामुळं आपल्या इथं या निवडणुकीत नेमकं कोणता आणखी महत्त्वाचा मुद्दा असला पाहिजे, त्याचा तुम्हाला काय वाटते, काय मुद्दे असले पाहिजे? अकोट मतदारसंघामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इथे जवळपास पार्सल जे आमच्या इथं 10 वर्षापासून चालू आहे, त्या पार्सलवर यावेळेला संपूर्ण तुम्हाला नाराजी दिसणार आहे. कुठलाही विकास नाही. आमदार साहेब कुठल्याच तिथल्या प्रश्नाला उपस्थित नसतात, कुठल्या या मतदारसंघावर लक्ष नाही. त्यामुळं इथलं स्थानिक माणसाला इथं संधी देणं आवश्यक आहे. आणि गेल्या 10 वर्षामध्ये अकोट तालुक्यामध्ये कुठलाच विकास तुम्हाला दिसणार नाही. रस्ते असतील, नाल्या असतील, वीज असेल, पाणी असेल, या ज्या बेसिक गरजा आहेत आणि शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांच्या जे गरजा आहेत, खत असेल, त्यांना जे आर्थिक पुरवठा असेल, तो कुठल्याही प्रकारचा आर्थिक बँका त्यांना उभं करत नाहीत. या प्रश्नावर छोट्या छोट्या प्रश्नावर आमदार साहेब उपलब्ध नसतात. त्यामुळे इथे पार्सल यावेळेला पूर्ण पार्सल विटगारून इथं स्थानिक माणसाला यावेळेला संधी देणं आवश्यक आहे, तरच या मतदारसंघात काहीतरी विकास होईल अशी अपेक्षा आहे. हेच होते अकोटकर आपल्यासोबत काही. आज आपण अकोट मतदारसंघाचा कल जाणून घेतलाय, यासोबतच पुढं आणखी जाणून घेऊया. अक्षय गवडी, साम टीव्ही न्यूज, अकोला. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.